कापून घेतलेल्या भाज्या सगळ्या कुकरमध्ये घालूया. लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची, हिंग घालून चवीनुसार मीठ घालूया. अर्धा ग्लास पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या करून घेऊया. 4 शिट्ट्यानंतर भाजी छान शिजलेली आहे. स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेऊया. गॅसवरती कढई ठेवले, त्याच्यात 1 चमचा तेल घालूया आणि 1 चमचा बटर घालूया. बटर वितळलं की जिरं अर्धा चमचा, थोडासा हिंग आणि कांदा घालून कांदा छान असा परतून घेऊया. त्यातच आलं लसूण पेस्ट घालून ती पण परतूया. 2 मोठे चमचे पावभाजी मसाला घालून व्यवस्थित परतूया आणि भाजी घालूया त्याच्यावरती आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. भाजी घट्ट आहे म्हणून अर्धा ग्लास पाणी पुन्हा घालूया. व्यवस्थित मिक्स करूया. थोडंसं मीठ कमी वाटते म्हणून मीठ घातलं आहे. छान उकळी आली भाजीला. पॅनवरती थोडं बटर, पावभाजी, कोथिंबीर घालून पाव छान शेकवून घेऊया आणि पावभाजीवरती थोडा बटर घालून सोबत कांदा, लिंबू आणि गरमागरम पाव सर्व करूया.